तशी वागणूक देतात की तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा हार्म होऊ नये, कुठल्याही पद्धतीने तुम्हाला इजा पोहोचू नये. या पद्धतीचं एक आपण म्हणू शकतो की पॉझिटिव्ह अवेअरनेस केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी न्याय मिळतो. त्याच्याच विरुद्ध जर आपण बघितलं तर जर समोरच्याला माहीतच नाहीये की हेमोफिलिया काय आहे आणि तरी सुद्धा आपण त्यांच्यासोबत राहतोय, वावरतोय, तर अशा केसमध्ये कळत नकळत समोरचा व्यक्ती आपल्याला हार्म पोहोचू शकतो. तर त्याच्यामुळे जे काही सामाजिक वागणूक आहे किंवा समाजामध्ये जे काही डिस्क्रिमिनेशन आहे, हे डिस्क्रिमिनेशन कमी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात सुरुवातीला हेमोफिलिया काय आहे याचा अवेअरनेस करणं गरजेचं आहे. मग ज्या वेळेस हेमोफिलिया काय आहे हे लोकांना कळेल, त्यावेळेस मला असं वाटतं की समाजामध्ये जे काही आपल्याला वेगळी वागणूक मिळते, ती वेगळी वागणूक कमी किंवा ती वेगळी वागणूक नाही मिळणार. पण कधी ज्यावेळेस हे सगळ्यांना कळेल की हेमोफिलिया काय आहे, कशासाठी होतो आणि कशा पद्धतीने होतो. यासाठी आपण 2-3 पर्याय बघू शकतो की काय काय करू शकतो आपण. तर एक तर आपण जे काही बघतोय, ओके, थँक्यू सो मच प्रशांत. रेकॉर्डिंग चालू झालेली आहे. सो मी एकदा परत थोडस ब्रीफ मध्ये जे काही मी डिस्कशन करत होतो ते डिस्कशन एकदा रिकॅप करतो. आपण आपला जो आजचा विषय आहे तो आहे हेमोफिलिया आणि सामाजिक भेदभाव. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हेमोफिलिया एक ब्लिडिंग डिसऑर्डर आहे. आता हा जो ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, हा ब्लिडिंग डिसऑर्डर आपल्याला मेडिकली त्रास देऊ शकतो की आपलं ब्लिडिंग न थांबणं, ब्लिडिंग इंटरनल ब्लिडिंग होणं, एक्सटर्नल ब्लिडिंग होणं, जे काही आपल्याला त्रास होतोय तो मेडिकली त्रास देतो. पण ज्यावेळेस आपल्याला हेमोफिलिया आहे हे आपल्याला कळतं किंवा आपल्या सोबतच्या लोकांना कळतं, त्यावेळेस आपल्याला समाजामध्ये मिळणारी जी वागणूक आहे ती वेगळ्या प्रकारची असते आणि ती वेगळी वागणूक आपल्याला मिळू नये म्हणून बऱ्याच वेळेस आपण हेमोफिलिया आहे हे आपण लपून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मग वेगवेगळ्या स्तरावर जे जर आपण बघितलं तर शाळेपासून आहे किंवा हेमोफिलिया काय असतो हा जरी आपल्याला असला तरी सुद्धा आपण लोकांना सांगत नाही. त्याचं कारण एकच आहे की आपल्याला समाजात जे काही समाजाचं स्ट्रक्चर आहे, सोसायटीचं स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरच्या बाहेर जाऊन आपल्याला कुठेतरी काम करायचं नसतं किंवा आपल्याला वेगळी वागणूक मिळावी असं आपल्याला वाटत नसतं. सो त्याच्यामुळे आपल्याला जो काही हेमोफिलिया ऍज अ ब्लिडिंग डिसऑर्डर आहे तो तर आपल्याला त्रास देतोच देतो, पण तो हेमोफिलिया असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा सामाजिक गोष्टींना किंवा सामाजिक समस्यांना सामोरं जावं लागतं. मग मी जसं आता सांगितलं की आपण लहान असताना, शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना आपल्या आजूबाजूच्यांना आपण जर सांगितलं नाही हेमोफिलिया आहे किंवा हेमोफिलिया काय आहे आणि कशा पद्धतीने तो नुकसान पोहोचू शकतो, आपल्याला ते नुकसानदायक ठरतं. गिरी गिरिजा तुमचं माईक ऑफ कराल? हॅलो गिरिजा. हॅलो महेश, तुम्ही म्यूट करू शकता त्यांना. हॅलो महेश. गिरिजा तुमचं माईक ऑफ कराल? ओके, थँक्यू. सो आपण जे बोलत होतो की आपल्याला अवेअरनेस करणं किंवा अवेअरनेस असणं किती गरजेचं आहे, ज्यांनी आपल्याला इजा पोहोचणार नाही किंवा आपल्यासोबत जे काही समाजामध्ये घडतंय ते समान वागणुकीसाठी आपल्याला सुद्धा अधिकार आहे, जसं बाकीच्या सगळ्यांना अधिकार आहे. की आपण जसं समाजामध्ये बघतो की प्रत्येक व्यक्ती हा एक प्रकारचा नसतो, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो, पण वेगळं असणं हे काही चुकीचं नाहीये. दुसरी गोष्ट, हेमोफिलिया असणं याच्यामध्ये काहीही असं नाहीये की आपल्या चुकीमुळे हेमोफिलिया झालाय किंवा मी काहीतरी खराब केलंय म्हणून मला हेमोफिलिया झालाय, म्हणून समोरच्याने मला वेगळी वागणूक द्यावी किंवा मला वेगळ्या प्रकारची वागणूक द्यावी. असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी प्रोटेक्ट करण्यासाठी, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट, हा जो ऍक्ट आहे हा
वेगवेगळ्या डिसेबिलिटी असणाऱ्या व्यक्तींना कुठेतरी सेव्ह करत असतो. मग ज्यावेळेस आपल्याला समाजामध्ये वेगळी वागणूक मिळते, ती वेगळी वागणूक न मिळण्यासाठी बऱ्याच वेळेस आपल्याला तुम्ही जर बघितलं असेल की हेमोफिलिया आहे, याच्यामुळे आपल्याला शारीरिक अपंगत्व पण येतं आणि हेमोफिलिया आहे. यामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या रिलिजन प्रमाणे किंवा आपल्या जे काही परंपरानुसार जर तुम्ही बघितलं असेल की तुमच्यापैकी पण खूप लोकांनी ऐकलं असेल की मागच्या कर्माची फळं आहे किंवा मागच्या जन्मामध्ये काहीतरी आपण वाईट केलं असेल म्हणून आपल्याला या प्रकारचा आजार झालेला आहे किंवा म्हणून या प्रकारच्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतंय. मग हे सगळं आपलं नशीब आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण जसं बघतो की आपल्याला ऐकायला मिळतं. पण कुठेतरी हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या समाजामध्ये आपल्याला कुठेतरी वेगळं पाडतात आणि हे वेगळं न पडण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी समाजांपासून वेगळ्या ठेवतो. मग बऱ्याच वेळेस असं असतं की तुम्हाला शारीरिक अपंगत्व आलं किंवा तुम्हाला अशा प्रकारचा आजार आहे असं म्हणल्यावर तुम्हाला घरापासून तुमच्या ट्रीटमेंट लोकांची जी काही आहे ती बदलणं चालू होते. जर ती पॉझिटिव्ह असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे, पण जर ती निगेटिव्ह असेल तर थोडंसं अवघड होतं. बऱ्याच वेळेस आपण बघतो की काही शब्द प्रयोग असतात जे की समोरच्याला हर्ट करणारे असतात. जर शारीरिक अपंगत्व आलं तर कशा कशा पद्धतीने लोक बोलू शकतात किंवा हिमोफिलिया असेल तर कशा कशा पद्धतीने लोक बोलू शकतात आणि त्याने आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो आणि तो मानसिक त्रास होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. एक तर जसं मी सांगितलं की अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे की हेमोफिलिया काय आहे हे सगळ्यांना सांगावं लागेल, सगळ्यांना बोलावं लागेल. आता आपला महत्वाचा प्रॉब्लेम असा येतो की मी जर सांगितलं मला हेमोफिलिया आहे तर मला वेगळी वागणूक मिळायला चालू होते. मग याच्यामध्ये एक असा पर्याय असू शकतो की तुम्ही सांगू शकता की आम्ही हेमोफिलिया सोसायटी सोबत काम करतो, की जी अशी संस्था आहे जे काही हेमोफिलिक्स आहेत त्या हेमोफिलिक्सच्या चांगल्यासाठी काम करते आणि मग तिथून आपलं चालू होतं की मी एखाद्या एनजीओ साठी काम करतोय आणि ती एनजीओ हेमोफिलिया व्यक्तींना मदत करते. मग तुम्ही सांगू शकता लोकांना की हेमोफिलिया काय असतो, कशा पद्धतीने असतो, कशा पद्धतीने तो कव्हर केला जाऊ शकतो. मग ज्यावेळेस आपण स्वतः या गोष्टींची अवेअरनेस करणं चालू केलं तेव्हाच लोकांनाही माहित होईल की हेमोफिलिया काय आहे. आणि ज्यावेळेस हे जनरलाइज होईल की हा ठीक आहे हेमोफिलिया आहे तर मग तेव्हा जी काही आपल्याला समाजामध्ये मिळणारी वागणूक आहे ती बऱ्यापैकी बदलेल असं मला तरी वाटतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला असं कुणीतरी बोलतं, ह्युमिलिएट करतं की हा तुमच्या कर्माची फळं तुम्ही भोगतायत किंवा बऱ्याचशा लोकांनी हे फेस पण केलेलं असेल की हा म्हणूनच तुम्ही असं आहेत, म्हणूनच तुम्हाला अशा प्रकारचा आजार आहे किंवा तुम्ही मागच्या जन्मामध्ये चांगले कर्म केले नसतील म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा आजार आहे. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये मिळतात. पण बऱ्याच वेळेस असं असतं की काही वेळेस अशा समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींमुळे काही लोकांना जीव सुद्धा गमवावे लागतात. लोक डिप्रेस होतात, लोक टेन्शन मध्ये येतात आणि अशा वेळेस बरेचसे लोक आत्महत्येचा पण प्रयत्न करतात. का? कारण की मला समाजामध्ये जशी वागणूक मिळायला पाहिजे तशी मिळत नाही. त्यासाठी राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट 2016 हा जो 2016चा कायदा आहे त्या कायद्यामध्ये देखील काही तरतुदी केलेल्या आहेत ज्यानुसार जर कोणी तुम्हाला अशा पद्धतीने बोललं किंवा अशा पद्धतीने जर तुमच्यासोबत काही व्यवहार केला तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट केस फाईल करू शकता किंवा तुम्ही त्याच्यासाठी न्याय मागू शकता. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी जो सेक्शन आहे तो सेक्शन एकदा लिहून घ्यावा आणि नंतर तुम्हाला ज्या भाषेमध्ये जमेल त्या भाषेमध्ये तुम्ही तो सेक्शन वाचा आणि वाचून जर जे काही तुम्हाला कळेल किंवा नाही कळेल ते तुम्ही मला फोन करून विचारू शकता की सर हे काय आहे किंवा कशा पद्धतीने आहे. तर सेक्शन 92 किंवा सेक्शन 92 ऑफ राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट याच्यामध्ये जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांना कुणीही त्यांच्या भावना दुखवू शकत नाही किंवा त्यांना कुणीही वाईट शब्द वापरू शकत नाही किंवा कसल्याही प्रकारचा त्यांचा अवमान किंवा अपमान झाला नाही किंवा अपमान होणार नाही यासाठी प्रयत्न केला जातो. आणि असं जर होत असेल तर त्याच्यासाठी एक वेगळं सिस्टीम तयार केलेलं आहे. सो डिसेबिलिटी कमिशनर असेल किंवा अजून कुठल्या प्रकारची जी काही कमिटीज आहेत त्या कमिटी थ्रू तुम्ही तुमची जी काही कंप्लेंट आहे ती तिथं दाखल करू शकता आणि तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची जी काही
सिस्टम आहे ती तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. सो जसा आपण बघतो की SC आणि ST जे काही सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड असतात, ते तुम्ही ऐकलेलं असेल की अट्रॉसिटी मध्ये तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीच्या व्यक्तींना कुठल्याही पद्धतीने अपप्रचार असेल किंवा जे काही चुकीचे शब्द आहेत ते वापरणं असेल किंवा त्यांच्यासोबत वेगळी वागणूक असेल, ही जर करत असाल तर अट्रॉसिटी अंतर्गत तुम्हाला गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यानुसार समोरच्या व्यक्तीला पनिशमेंट होते. आज जर आपण बघितलं तर ज्या 21 डिसेबिलिटीज आहेत त्या विरुद्ध जरी कोणी काही तुम्हाला बोललं, जरी तुमची काही त्याच्यामध्ये भावना दुखावल्या गेल्या किंवा तुमच्यासोबत जी वागणूक आहे ती व्यवस्थित पद्धतीने नाही झाली, तर यामध्ये कायदा तुम्हाला संरक्षण देतं. कायद्याच्या संरक्षणानुसार तुम्ही तुमचे जी काही पर्सनल लिबर्टी आणि डिग्निटी म्हणजे थोडक्यामध्ये आपलं जे काही व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आहे किंवा आपण जे काही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तो सन्मानाने जगण्याचा अधिकार हे कॉन्स्टिट्यूशन आपल्याला देतं. आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार जरी आपल्याला कुठल्याही पद्धतीचा आजार असू द्या, काही असू द्या, तरी सुद्धा आपल्याला जसं बाकीचे लोक जीवन जगतायत त्याच पद्धतीने आपल्याला जीवन जगता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये जर काही अडथळा आला, कोणी आपला जर अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या विरोधात तुम्ही केस देखील फाईल करू शकता. त्याच्यासाठी सेक्शन 92 राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट 2016 हे तुम्ही रेफर करा. यानुसार तुम्हाला जे काही त्रास झालेला आहे, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आजकाल जे काही बऱ्याच वेळेस समोरचा व्यक्ती आपल्याला भेदभाव करतो किंवा एखादा जे शब्द आहेत ते व्यवस्थित शब्द वापरत नाही, तर मग त्याच्यामध्ये सोशल मीडिया सुद्धा ऍड होतो. फॉर एक्झाम्पल माझ्या विरोधामध्ये की मी असं आहे, फॉर एक्झाम्पल मी फिजिकली डिसेबल आहे आणि मी फिजिकली डिसेबल असल्यामुळे माझ्यासाठी काही अपशब्द वापरले की तुम्ही कर्माचे फळ भोगताय म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा आजार आहे वगैरे वगैरे, जर हे कुणीतरी स्टेटस ठेवलं आणि तर अशा वेळेस देखील त्या व्यक्तीला या सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल होऊन तिला पनिशमेंट होऊ शकते. हॅलो हॅलो पूनम, आपण तुमचं माईक ऑफ कराल? माईक करा, माईक ऑफ. थँक्यू. सो अशा प्रकारचे जे काही डिस्क्रिमिनेशन आहे किंवा जे काही लोक आपल्या विरोधामध्ये वापरतात, अशा वेळेस आपण आपल्याला कायदा संरक्षण देतं की जरी तुम्ही डिसेबल असाल किंवा स्पेशली एबल असाल तरी सुद्धा कायदा तुमच्या सोबत आहे. मग ज्यावेळेस कायदा तुमच्या सोबत आहे, तुमच्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कोणीही तुम्हाला अपशब्द बोलू शकत नाही, कोणीही तुम्हाला तुमच्या डिसेबिलिटीवरून शिव्या असतील, डिसेबिलिटी बद्दल काही डिस्क्रिमिनेशन करणारे किंवा भेदभाव करणारे शब्द असतील, काहीही असेल ते वापरू शकत नाही. आणि जर वापरलं आणि ते एका सर्टन लेवल पर्यंत पोहोचलं किंवा तुम्हाला सहन झालं नाही, तर तुम्ही त्यांच्या विरोधात नक्कीच कंप्लेंट फाईल करू शकता. त्याच्यासाठी अॅट्रॉसिटीचे जे काही सगळे ऍक्ट आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की एससी आणि एसटी ला जे काही कायदे त्यांच्यासाठी बनवलेले आहेत, ते सगळे कायदे हे डिसेबल लोकांना किंवा स्पेशली एबल लोकांना सुद्धा ऍप्लिकेबल होतात. सो मला असं वाटतं की आज एक तर आपला दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रोग्राम असतो, पण काही कारणास्तव आज आपण मंडेला घेतलाय, सोमवारी घेतलाय. त्याच्यामुळे आपला जो ऑडियन्स वर्ग आहे तो पण बऱ्यापैकी कमी आहे. पण हा कार्यक्रम रेकॉर्ड होत असल्यामुळे आपण हे ज्यावेळेस युट्यूबला टाकतो त्यावेळेस बऱ्यापैकी लोक हा प्रोग्राम बघतील. आणि याच्या संदर्भात जर अजून काही प्रश्न असतील, काही समस्या असतील किंवा तुमच्यासोबत अजून काही अशा प्रकारचे इन्सिडेंट्स झालेले असतील तर तुम्ही शेअर करू शकता, सांगू शकता. कोणाला काही प्रश्न असतील तरीही विचारू शकता. आहेत कोणाला काही प्रश्न?
तुमचा माईक अनम्यूट करा आणि अनम्यूट करून हॅलो, आवाज येतोय? हो सर येतो. ओके, सॉरी, माय डिस्कनेक्ट झालेलं होतं. So, कोणाचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर विचारू शकता. सर माझं एक म्हणजे विचारायचं होतं की आपण जर कोणाबद्दल तक्रार केली तर ते मग प्रोसिडिंग कोण, सरकार त्याबद्दल प्रोसिडिंग करते की आपल्याला खर्च करावा लागतो किंवा आपल्याला म्हणजे धावावं लागते इकडे तिकडे? आता याच्यामध्ये आपण ज्यावेळेस एखाद्याच्या विरुद्ध कंप्लेंट करतो, राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट अंतर्गत, की समोरच्याने माझ्या डिसेबिलिटीवरून मला काहीतरी बोललं आहे किंवा मला त्याच्यामुळे माझी रेप्युटेशन खराब झालीये, मला त्याच्यापासून इंजुरी झालीये, डॅमेज झालाय, आणि अशा वेळेस जर तुम्ही कंप्लेंट फाईल करत असाल तर कुठल्याही पद्धतीची फीस किंवा पैसे किंवा काहीही तुम्हाला पेड करण्याची गरज नाहीये. हे सगळं जे काही आहे हे गव्हर्नमेंट करत असतं, की जे काही अधिकार आहेत आपले किंवा टू लिव्ह विथ डिग्निटी, सन्मानाने जगण्याचा अधिकार हे प्रोव्हाइड किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सरकारने आपल्याला देणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे फीस असेल किंवा पैसे असतील हे काहीही देण्याची गरज नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त एवढं सांगावं लागेल की राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्टच्या या सेक्शन नुसार मला एखाद्याच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल करायची. बऱ्याच वेळेस असं होतं की अवेअरनेस नसल्यामुळे बऱ्याच वेळेस पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा पोलीस ऑफिसर्सला माहीत नसतं की अशा पद्धतीने सुद्धा कारवाई केली जाऊ शकते किंवा नाही केली जाऊ शकत. त्यामुळे आपल्याला ही अवेअरनेस असणं हे महत्वाचं आहे की ज्यावेळेस आपण हेमोफिलिया आहे किंवा एखाद्या डिसेबिलिटी मध्ये आपण आहोत तर आपल्याला कुठल्या कुठल्या कायद्यानुसार काय काय आपल्याला करता येऊ शकतं हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. कारण की उद्या आपल्यावर काय परिस्थिती येईल हे आपण सांगू शकत नाही. कुठेही असं वाटायला नको की मी डिसेबल आहे किंवा मी स्पेशली एबल आहे म्हणून मी काहीच नाही करू शकत. तर यासाठी नक्कीच हा ऍक्ट बनलेला आहे आणि या ऍक्ट थ्रू तुम्हाला जस्टिस देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. जे काही न्याय आहे तो मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. असं नाहीये की तुम्ही डिसेबल आहात, तुम्ही एखाद्याला मारू शकत नाही, मारलं तर मग आपल्याला ब्लिडिंग होईल, मग जाऊ द्या आपण शिव्या खाऊन घ्या समोरच्याच्या, असं काहीही होणार नाही. जर तुम्ही त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल केली तर नक्कीच त्या समोरच्या माणसाला त्याची शिक्षा होऊ शकते. आपण जे काही पुढचे सेशन्स आहेत ते अजून थोडेसे याच्याबद्दल डीप मध्ये घेणार आहोत. मी सध्या सुरुवातीला हा जो सेशन आहे हा इंट्रोडक्टरी सेशन म्हणून आपण घेतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍटलीस्ट सुरुवातीला माहिती तरी असा की राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट मध्ये असा सुद्धा सेक्शन आहे जो अॅट्रॉसिटी सारख्या ऑफेन्सेस मध्ये किंवा जे काही अॅट्रॉसिटी मध्ये पनिशमेंट आहे त्याच पद्धतीची पनिशमेंट जर एखाद्या डिसेबल व्यक्तीला जर तुम्ही इंजुरी करण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही एखादे चुकीचे शब्द वापरले तर तुम्हाला मिळू शकतो. सो ऍज अन डिसेबल पर्सन किंवा स्पेशली एबल पर्सन तुम्हाला ह्या गोष्टींची माहिती असणं हे आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की जर तुम्हाला ह्या गोष्टी बऱ्यापैकी असं वाटत असेल की नाही ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा होऊ शकतो, तर इथून पुढे आपण जे काही सेशन घेणार आहोत ते अजून थोडेसे लिगली घेणार आहोत. नक्कीच बऱ्याच वेळेस असं होतं की कायदे विषयक असल्यामुळे बरेचसे किचकट शब्द येऊ शकतात. बऱ्याच वेळेस काय प्रोसिजर आहे ती प्रोसिजर समजून घेण्यासाठी वेळ लागू शकतो. पण ती प्रोसिजर कळणं आपल्याला हे खूप गरजेचं आहे. जर आपल्याला कळाले तर आपण आपल्या हेमोफिलिक बांधवांसाठी उभे राहू शकतो, की कुणालाही अन्याय सहन करण्याची गरज पडणार. ओके, अजून कुठला प्रश्न? हा बोला. हेलो, हा बोला श्रीकांत. हाँ हाँ सर, मैं बोलना चाहता हूँ क्योंकि अभी फिलहाल आ, 3-4 दिन पहले मेरे एक लड़के के साथ हुआ झगड़ा हो गया कि बिना रीजन का उसने मुझे गाली गलौज किया।
बैड आपका बैड लैंग्वेज। क्लियर। हेलो श्रीकांत, हाँ बोलिए। हाँ बोलिए ना। आवाज क्लियर नहीं आ रहा है। हेलो, आ रही है आवाज? हाँ बोलिए। हाँ हाँ। अभी कुछ दिन पहले ना, समथिंग 3 to 4 days अगो, ये मेरे एक लड़की के साथ बिना रीजन का एक फाइट हो गया, विदाउट रीजन का। तो एक्चुअली हुआ ये कि मैं मेरा फ्रेंड के साथ प्रैंक कर रहा था। तो मेरा फ्रेंड ने उसको जाके उसको बताया, तो उसने उसने मुझे फोन करके उल्टा सीधा गाली गलौज किया, बोला था घर पे आके मारूंगा, ऐसे ऐसे बोल रहे। मैं बोला ठीक है आ जा। फिर वो आया भी, आया मुझे बिना सबके सामने बिना रीजन का मुझे गाली गलौज किया। एंड मैंने कंप्लेंट डालने की ट्राई किया, तो सो कुछ ये हुआ नहीं। फिर घर वाले बोले छोड़ दे इसको, फिर छोड़ दिया। ओके श्रीकांत, अभी यस। जैसे सामने वाला आपके घर पे आया, आपको गाली गलौज किया, अभी या इसमें डिफरेंशिएट समझ में आना चाहिए कि वो जनरल सेंस में हुआ या फिर हमारे डिसेबिलिटी को लेके हुआ। अगर डिसेबिलिटी को लेके हुआ तो हम इस नहीं नहीं, सेक्शन। आई वांट टू से वो लड़का एक्चुअली मेरे क्लास में रहता है, क्लास में रहता था। वो स्कूल से मुझे हमेशा कुछ ना कुछ उल्टा सीधा बोल के मुझे चिढ़ाने का, एंड डिसेबिलिटी से मुझे चिढ़ाने का, क्योंकि मुझे काफी कई कई बार स्कूल में ना एग्जाम के टाइम में एब्सेंट रहने का। ओके, तो इसके लिए तो आप हाँ तो केस फाइल कर सकते हो। ओके। घर वाले भी मेरे मना किए, बोले नहीं छोड़ दे। फिर भी हम उसका मेरा बहुत बहुत जोरदार झगड़ा हुआ। फिर मेरा शोल्डर भी ये हो गया था, इंजर्ड मीन्स सूज गया था मेरा शोल्डर नहीं, लेफ्ट। इसके लिए आप फिर जो भी पुणे है जा। आप उसके अगेंस्ट में केस फाइल कर सकते हो और हमें स्पेशल प्रोटेक्शन मिलता है इसमें। ठीक है, तो ओके। किसी का भी कोई भी हमारे डिसेबिलिटी के ऊपर हमें चिढ़ाता होगा या हमें कुछ तो बोलता होगा, तो इसके अगेंस्ट सारे राइट्स है। अभी कुछ अगले सेशन जो होंगे हमारे, हम कोशिश करेंगे कि हम ये ओके। सारी प्रोसीजर आप सब लोगों तक पहुंचाए कि आपको अगर ऐसी कोई परेशानी आती है, कोई चिढ़ाता है आपकी डिसेबिलिटी को लेके या फिर और कोई गाली गलौज करता है, तो इसके लिए आपको सबसे पहले कहाँ जाना है, उसके बाद में क्या करना है। बट शुरुआत में मैंने अभी ये बताया है कि हम इसके अगेंस्ट में केस फाइल कर सकते हैं अंडर सेक्शन 92 ऑफ राइट ऑफ पर्सन विद डिसेबिलिटी एक्ट। तो सब लोगों ने राइट ऑफ पर्सन विद डिसेबिलिटी एक्ट हिंदी में भी अवेलेबल है, मराठी में भी अवेलेबल है और इंग्लिश में भी अवेलेबल है। ये हमारे पास रखना जरूरी है। और ये डाउनलोड करके, ये पीडीएफ है, ये अब अगर आप देखोगे तो इसमें सेक्शन 92 पढ़ोगे तो आपको और अच्छे से समझ में आएगा कि सामने वाले को कितनी पनिशमेंट मिल सकती है, क्या प्रोसीजर से हमें जाना पड़ेगा। तो ये जो हमारे सामने के जो सेक्शंस आएंगे, हम कोशिश करेंगे कि ये सारी चीजें हम आप तक पहुंचे। थैंक यू। ओके, और कोई सवाल, अजून काही प्रश्न आहेत कुणाचे? दोन गोष्टी वेगळ्या आहेत, तुमचे कुठल्या तरी एखाद्या पर्सनल गोष्टीवरून वाद असतील किंवा तुमच्या डिसेबिलिटीवर तुम्हाला कोणीतरी चिवत असेल, कोणीतरी त्रास देत असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट सेक्शन 92 प्रमाणे समोरच्याच्या विरोधामध्ये जे काही अट्रॉसिटीचे कायदे आहेत त्या कायद्यानुसार तुम्हाला कंप्लेंट फाईल करता येईल. ठीक आहे, मग ते फॅमिली मॅटर मध्ये पण असू शकतं, हजबंड अँड वाईफ असू शकतं, अजून कोणी असू शकतं किंवा घरातले काही रिलेटिव्ह असू शकतात जे तुम्हाला अशा पद्धतीने त्रास देतात किंवा चिडवतात. सो हे स्पेशल प्रोटेक्शन आहे आपल्याला फ्रॉम द गव्हर्नमेंट. अजून काही जणांचे प्रश्न असतील तर विचारू शकता, अदरवाईज आपण इथे थांबूयात. आहेत काही सर प्रश्न? हा बोला मॅडम. सर माझा एसटी महामंडळामध्ये नंबर लागलाय अटेंडशिप साठी. ITI झालेला होता, म्हणजे विषयाच्या बाहेर चाललं थोडस, पण ते मला म्हणजे कळालं नाही की हँडिकॅप मधून लागलाय का ओपन म्हणजे ऑदर मधून लागलाय. तर याची आपण माहिती करून घेऊ शकतो का त्याच्याकडून?
हो, घेऊ शकता तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही RTI फाईल करताय त्यावेळेस हा. तुम्हाला ही माहिती मिळू शकते किंवा तुम्ही त्या डिपार्टमेंटला विचारू शकता. हा का? थ्रू ईमेल असेल, कॉल असेल, विचारू शकता. पण जर त्यांना माहिती झालं हँडिकॅप आहे तर मला ते कॅन्सल तर नाही करणार ना? नाही, तुमचं काम कशा प्रकारचं आहे हे महत्वाचं आहे. हा. जर तुम्ही करू शकत असताल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. हा. Okay, अजून काही प्रश्न आहे? नाही, आता या विषयावर तर नाही आपल्याकडे दुसरं काय करू. सो थँक्यू सो मच. सगळ्या जणांनी आज सोमवार असतानाही बरेचसे लोक आजच्या प्रोग्रामसाठी अटेंड केलंय. काही कारणास्तव आपल्याला काल घ्यायला जमली नाही मीटिंग आणि आजही मला बरं नाहीये. पण तरी सुद्धा मी प्रयत्न केला की जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि याच्या नंतरच्या काही सेशन मध्ये ही माहिती आपण डिटेल मध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की अशा जर आपल्यावर ओके, ठीक आहे. हॅलो हॅलो, घेतलं स्क्रीनशॉट? हा बोल सर तुमचा आवाज बरोबर नाही आला पूर्ण. सर. स्क्रीनशॉट घेतलेत का असं मी विचारतायत सर. अच्छा सर, नाही, स्क्रीनशॉट घेतला घेतोय. स्क्रीनशॉट. ओके, चलो. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय. बाय बाय.